चांगला पाऊस बरसणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. गारपीट देखील होणार आहे, वारं देखील सुटणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर तसेच महाराष्ट्राच्या बाजूला तेलंगणा आहे. तर तेलंगणातले डोंगळे तहसील डोंगळे त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, 30 तारखेपर्यंत तुमचा गहू असेल, कांदा असेल, धान असेल तर तुम्ही काय काळजी घ्या, कारण की तेलंगणात देखील पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर कर्नाटकगड देखील तुम्हाला सांगू इच्छितो. कर्नाटकमध्ये तिकोटी, मंगसुळी, त्याच्यानंतर धारवाड, कर्नाटकच्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस बी पडणार आहे, गारपीट देखील होणार आहे म्हणून हा अंदाज कर्नाटकच्या देखील शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर कोल्हापूरचे शेतकऱ्याचे फोन आले. कोल्हापूरच्या शेतकऱ्याला सांगू ज्यांचा गहू असेल तुम्ही काढू घ्या. साताऱ्याच्या शेतकऱ्यांना देखील हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर इकडं खास करून नाशिकच्या शेतकऱ्यांनी खास करून अंदाज घ्यायचा, कारण की नाशिककडनं ह्या पावसामध्ये बऱ्याच ठिकाणावर चांगली गारपीट होणार आहे म्हणून नाशिकच्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज कांदा शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा म्हणून हे त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो. त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये राहुरी झालं, त्याच्यानंतर पैठण, वैजापूर, गंगापूर, कन्नड, संभाजीनगर त्या परिसरामध्ये, फुलंब्री त्या परिसरामध्ये चांगला पाऊस देखील होणार, काही ठिकाणी गारपीट देखील, काही ठिकाणी वारं सुटणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात. म्हणजे सांगायचं झालं तर 29 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं. आणि आणखीन एक शेतकऱ्याला एक महत्वाची सूचना सांगतो. या वर्षी अवकाळी 10 दिवसालाच अवकाळी येणार आहे. म्हणजे कंप्लीट आता ही अवकाळी गेल्याच्या नंतर लगेच तिथून 10 दिवसाला परत दुसरा अवकाळी पाऊस येणार आहे, परंतु तिथून पुन्हा परत 10 दिवसाला तिसरा अवकाळी येणार. म्हणजे अवकाळी हिचं सत्र हे चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. तर आज देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी त्या परिसरामध्ये, पुणेकडे, कोकणाकडे आज देखील बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे आज हे पाऊस सर्व दूर नाही पण कोकणाकडे हा पाऊस आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कोणाचा गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल तर तुम्ही काय करा, 29 तारखेपर्यंत तुम्ही काढून झाकून घ्या, कारण की 29 तारखेला राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. मग 29 तारखेला सुरुवात कुठं होणार आहे तर नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, मालेगाव, त्या नाशिक त्या परिसरामध्ये, दोंडाईचा त्या पट्ट्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जर कोणाचा कांदा असेल तर तुम्ही काय करा, 29 तारखेपर्यंत झाकून ठेवा, कारण की उत्तर महाराष्ट्राकडे 29 तारखेला पाऊस सुरुवात होणार आहे.